या चहा प्यायला. एक एक काम आवरत आलंय आता जवळ आणि घरात असं दुरकाट दिसतंय कारण का धूर आहे, म्हणजे धुराचं ही झालंय त्याच्यामुळे ते असं दिसतंय सारं लाल दिसतंय सारच. काय आपलं घर स्वच्छ झालं एवढं धुरच झालाय तर ती सांडच दे इकडं, दोन्ही सांडच चहा वाटायचं. बारके गाव नाही कसलं पाणी स्वच्छ आहे. आपल्या एरियाला पण तसलंच आलंय की किती स्वच्छ आलंय आता. आलंय ना मग काय लय स्वच्छ आहे की सगळं गेलं की. आता विहिरीला भरपूर पाणी आमच्या फुटलंय लय, म्हणजे आता काल इरबड मोटर चालू होती वाटतं, तिथलीच चालू होती. तिथली वरची हिरीची काल आबांनी इरबड चालू केली. खालची किती असं इथली किती असं वरची पण होती चालू, मी बघितलं तेव्हा वरची होती. पाणी नाही निघलं पण हाय एवढंच होतं. हा होय तेवढंच होतं. मी डोकावर होतं दोनदा. मला चेहरे नको मी ना बनायचं मग तिकडं पण गेलता वय. मग ती भरवायला ती बटाम बसवायला त्याला इतके दिवस सांगून दमली पण नाही आला बसवाय. जेव्हा पाणी संपलं तेव्हा आला. स्वतःच्या गरजेपुरतच असतं ते. सांगायचं नव्हतं का जाऊ दे आता, काय लागायच्या गोष्टी लागतातच. किती काय केलं तरी जे आहे ते आहे. आले कडला चालवती न्यायचं, इथं कुठं नुसतं बोलायचंय, करावं पण लागतं सगळं. बोलून नाही फायदा. बारक्या मोटराचं बटान जळलं होतं काल. बापू 2 दिवस ठेवलं होतं तसंच बापूंनी, तरी बापू जाईनात. बापूंला म्हणलं जा बाया ना. अहो मी पण घेतलाय हो का, मला नको पण आता म्हणलं कपडे धुवायच्यात, ऊस तोडायचा. एकदा गेले बाहेर की चला धारी काढली. बापूचा इतका वेळ कालवा चालू होता, धार झाली का नाही त्यांना कुठं जायचं होतं काय म्हणते. जायचंय वाटतं कुठं, म्हणजे रानात जायचंय. कुठं जायचं म्हणजे ड्रीप वाढतात ऊसाची वाटतं. आता काय हात दाऱ्यावर पाणी, ड्रीपवर पाणी, कसं चाललंय उभं त्यांना काय. आता पाऊस झाला, पावसाने लयकोर भिजवायची गरजच नाही. महत्वाचा बरं का कसा नदी 8 दिवसात आटू बात्या लगेच नाही आलं पाणी येतं. 8 दिवस बंद ठेवतात. तो आटला पाऊस याला, तो आटला म्हणजे त्याने किती दम काढला उलट. आलं बापूंचं नाव नसतं, बापू आलं. देहातला पण देते, द्या इकडं. तुम्हाला काय नाही, किलोवर मिरच्या आणल्यात मी, तेवढ्या उतरून टाका. जाऊन द्या मग द्या उतरून. पाठीभर गौऱ्या टाका. सासून टाका. म्हणलं कधी दिला चहा करून तुम्ही बापूला? होय व आता सकाळी तुमच्या पेल्यात तुम्ही दिलता वय करून. मग हा आज लय प्रेम होत झालंय असं त्यांना म्हणायचं होतं. मला बी चालय झालं म्हणजे तुम्हाला चालय झालता म्हणून त्याला द्यायचा होता. म्हणजे असं झालतं वय. नको बी होतं. आणि ती एखाद्या टायमाला भाकर खायची असल्याच्या पेतच नाही. हा नाक करीत नाही आता आपल्याला ते आपल्याला सवण कशाला सवय लावायची. बापूला उग साखर वाढायची आहे ना. त्याच्यामुळे मी लई नाक करीत नाही. त्याला काय चेदियाला रोज कडून चिटकाला होतीन की धरा पिया बापूची. आता काय मग कुठलंच चहा प्यायला सगळे पद्धतशीरचे आहे. आज लय आवडीनं बोलवले चहाला. मी म्हणलं बरं झालं बाबा. होय राहिले कसं बोललं तर तुम्हाला नाही पटत. आता पटायचं. मी कवा काय म्हणलोय तुला? आवडेल मी बी सांगते. पाल्या आल्या ना म्हटलं का लय तयार यायची त्याच्यासाठी. हो बाकी काय नाही. कुठे गेलता? पावसाचं काय तुमच्याकडे काय सांगत जा गाड्या. कुठं का व्हायना पडावा. होय सगळीकडे पडलाय तुम्हाला. पाणी आणलं सकाळी 3 जार भरून. हा. दूध घालून आलो. हा आता रानात जाऊन ऊस आणायचा बैला हा. आणि पदशीर. मग ते तवर लाईट येईल 12:30. मग पेरूच्या झाडाखाली झोपायचं. नाही झोपाय कोणाचं काय झोप असते का हो? पिकी येईल का हो? तुमच्या मनाने होऊन द्या. म्हणणारे म्हणिनात का कोणावर जळायचंच नाही आपण. आताच म्हणते तर मी नाही म्हणत. मळका असावा मळक पण जळक नसू नये. आणि कोणाला काय म्हणायचं नाही. अहो तुम्ही आपल्याला म्हणे ना ते का कोणी म्हणजे कोणी आपल्याला नाव घ्यायचं नाही कोणाचं. आज त्यात 4 दिवस खराब जात्यात पण कट काढावं लागेल हा प्रत्येकाला. नाही तर काय हो नाही काय उपयोग नाही. मग नाही आम्ही काय सारखा कटच काढीत आलो आतापर्यंत.
आता मी म्हणलं आपले काय दिवस कितीक राहिले ते थोडं राहिले अहो असं म्हणून म्हणून अजून लय पार ना, त्यातलं म्हणजे काय होय सांगावं? असू दे आपलं किती काय होतं परत दोन चार आपल्या मातीला आल्या बी नाव ठेवते ती माणसं अहो. मी बघितलं बऱ्याच जागेवर पण नाही लयच बेकार होता आणि चांगला होता गुण गाते ती पण तिकडे लांब मुलीस तुटाक बसते ती काय मी आता काल बी गेल तू काल म्हणत होती काय काय या गाशी बोलते मग आत्या मग बरं तुमचं काय अडचण तुमचं काय राहिलं असलं सांगायचं तर घ्या सांग. नाही काय माझं काय नसतंच आपण लय ध्यानात देत नाही कोणावर आपलं कामाची गाडगाडी चालायचं असलं दुसऱ्याचं लय बोलायचं म्हणजे नसतं. तुमचं म्हणणं दुसऱ्याचं नाही बोलतो मी कोणाचं म्हणजे तुमचं म्हणणं आहे बापू काम करीत नाहीत का माझंच सांगितलं मी आता काय तुमच्या मातीला आल्यावर म्हणत होती काय अहो मा गात होती का अरे माझा तेव्हा पाय मोडला होता तेव्हा अण्णाच्या ह्याला आल्यावर मात्र आमच्या वडिलाच्या तेव्हा माझं मी चालित होतो वाकरवर आल्या गाड्या म्हणली ह्याचं ते नेहमीच आहे असं म्हणून ते मी म्हणलं तीन बाऱ्या तुमचं झालं म्हणल्यावर 3 बऱ्या मेलेलो या. 6 बऱ्या म्हणा की 3 कुठनं काय नाही मग म्हणणारा म्हणते पण आता नाही आता का कसं आता क्लिअर खट उग काय clear. इस्त्रीचे कपडे आम्ही रानात गेलो तर इस्त्रीचे कपडे कापून जातो. रोज धुया टाकतात आणि वरण म्हणतात मी 4 दिवस झालं कोण नावं ठेवी? 4 दिवस झालं धुणं धुतलं नाही नावं ठेवतात ना चांगलं राहणाऱ्याला कुणी नाव चांगलं राहा वाईट राहा तरी नावच ठेवतो माणूस नाही शक्यच नाही हा. अहो ही तोंड अहो त्याच्यासाठी आता आमचा एक गेला हिंडायला काय कवा यायचा मी म्हणलं कवा काय यायला काय कोणापाशी येऊ ती काय कोणाचं काय घेऊन गेल्यात का घेऊन जातच नाही कोणी कवाच नाही नेत हा मग काय अर्थ होय, आपला ते तुकाराम महाराज आहे चला नमस्कार आता बापूरला जायचंय चला बापूर. कुठं जाता आता रानात निघा बर जावा 2 महिन्याचा त्याचा वनवास होता रामाचा 14 वर्षाचा होता त्याचा 2 महिने चला आता या सुखी राहा बर बर चालतंय या तुम्ही आता आता काय तुमचं जेरा आणायचं झालं काम आता भाकरच खाऊन गेला आता भाकर करायची झालंय थापाय भाकरी माघारी येते. आता कवा चला तर न्यायची झालं असं काम चला सगळ्यांना बाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ 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 आज लक्ष्मी प्रकट झालेली आहे बघू कोणाचं आलेत पैसे होय